युवकांच्या सर्वांगीण विकासासाठी महाराष्ट्र राज्य उच्च व तंत्र शिक्षण विभाग व महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान सहाय्यता केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने सुरू असलेला करिअर कट्टा हा उपक्रम, या उपक्रमाअंतर्गत आयोजित 52 आठवड्यांच्या संवाद शृंखलेतील 13व्या सत्रामध्ये मी स्वराज कदम आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत करतो. या संपूर्ण संवाद शृंखलेच्या माध्यमातून आपल्या सर्वांना सातत्याने मार्गदर्शन करणारे आपल्या सर्वांचे प्रेरणास्थान आदरणीय राजीव नंदकर सर, अतिरिक्त जिल्हाधिकारी तथा संचालक राज्य नागरी विकास संस्था यशोदा पुणे यांचे मी करिअर कट्टाच्या या ऑनलाईन व्यासपीठावर मनपूर्वक स्वागत करतो. त्याचप्रमाणे आजच्या सत्रामध्ये उपस्थित असलेले आदरणीय यशवंत शितोळे सर, अध्यक्ष महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान सहाय्यता केंद्र यांचेही मी मनपूर्वक स्वागत करतो. करिअर कट्टा हा उपक्रम युवकांना त्यांच्या शैक्षणिक, व्यावसायिक आणि वैयक्तिक जीवनात योग्य दिशा देण्यासाठी तसेच आवश्यक जीवन कौशल्ये आणि सकारात्मक दृष्टिकोन विकसित करण्यासाठी एक प्रभावी व्यासपीठ ठरत आहे. ट्रान्सफॉर्म युअरसेल्फ या संकल्पनेच्या माध्यमातून आपण प्रत्येक सत्रामध्ये नवनवीन विचार आत्मसात करत स्वतःमध्ये सकारात्मक परिवर्तन घडवून अधिक सक्षम, सजग आणि यशस्वी व्यक्तिमत्व घडवण्याच्या दिशेने वाटचाल करत आहोत. 52 आठवड्यांच्या संवाद शृंखलेतील मागील सत्रामध्ये आपण वेळेचे व्यवस्थापन या विषयातून आपल्या वेळेचे योग्य नियोजन, प्राधान्यक्रम निश्चित करणे आणि वेळेचा प्रभावी उपयोग करणे याचे महत्व जाणून घेतले. ट्रान्सफॉर्म युअरसेल्फ या संकल्पनेतून प्रेरित आजच्या सत्राचा विषय आहे निर्णय क्षमता आणि समस्या निराकरण कौशल्य. आपल्या दैनंदिन जीवनात प्रत्येक क्षणी आपल्या समोर विविध प्रश्न, अडचणी आणि आव्हाने उभे राहत असतात. अशा वेळी परिस्थितीचे योग्य आकलन करून उपलब्ध पर्यायांचा विचार करून आणि योग्य तो निर्णय घेत त्या प्रश्नांना सामोरं जाणं महत्वाचे ठरते. आदरणीय राजीव नंदकर सर, आपल्या अनुभवांचा आणि विचारांचा लाभ घेण्यासाठी आम्ही सर्वजण उत्सुक आहोत. त्यामुळे मी आपणास नम्र विनंती करतो की आपण आम्हा सर्व विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करावं. सर प्लीज. ठीक आहे, आवाज येतोय सर्वांना व्यवस्थित? कॅमेरा वगैरे? हो सर, येतो, व्यवस्थित येतो सर. येतोय ना? हो सर. तर ठीक आहे, सर्वांना नमस्कार. मला वाटतं आजचं हे 13वं लेक्चर आहे, म्हणजे 12 आठवडे आपण साधारण पूर्ण केलेले आहेत आणि 12 आठवड्यानंतर आपण 13व्या लेक्चरसाठी, 13व्या सेशनसाठी आज सर्वजण उपस्थित आहेत. याचा मला आनंद आहे. काही अपरिहार्य कारणामुळे आपण जे दर सोमवारी आपण लेक्चर घेत असतो ते आज रविवारी आपण घेत आहोत. तर आपण जो विषय मला दिलेला आहे, आपण बऱ्याच विषयांना आपण स्पर्श करायचा प्रयत्न केलेला आहे आणि मागच्या आठवड्यामध्ये सुद्धा वेळ व्यवस्थापन आणि प्रायोरिटी व्यवस्थापन या विषयावर सुद्धा आपण बऱ्याच गोष्टी जाणून घेतल्या, बऱ्याच गोष्टी समजून घेतल्या आणि त्याच्यावर बरीच चर्चा पण घडवून आणली. सातत्याने असं दिसतंय की मुलांकडे अनेक प्रश्न आहेत. त्या प्रश्नांना उत्तर देण्याचा प्रयत्न आपण कसोशीने मागील 12 आठवड्यापासून करतोय आणि आपल्या सिरीजचा मुख्य उद्देश हा ट्रान्सफॉर्म युअर सेल्फ हा आहे आणि याच्यातून युवा मित्रांना, विद्यार्थी मित्रांना त्यांचं आयुष्य ट्रान्सफॉर्म कसं करता येईल याच्यावर आपण सातत्याने बोलत आहोत. यामागचा आपला स्पष्ट उद्देश आणि हेतू हाच आहे की युवा मित्रांनी आणि विद्यार्थी मित्रांनी स्वतःमध्ये अनुषंगिक असे बदल घडवून आणावेत. आणि मला असं नेहमी वाटतं की युवकांनी जर त्यांच्या व्यक्तिमत्वामध्ये अनुषंगिक असे बदल घडवून आणले तर त्यांना कोणत्याही क्षेत्रामध्ये त्यांना अडचण येणार नाही. कोणत्याही क्षेत्रामध्ये ते काम करू शकतात. कोणतंही स्पर्धा परीक्षा असो किंवा कोणतीही संकट असो, अडचण असो, समस्या असो, ते त्याच्यातून मार्ग काढू शकतात याच्यावर माझा नितांत विश्वास आहे. परंतु त्यांना त्या समस्या सोडवण्यासाठी, त्या अडचणीतून मार्ग काढण्यासाठी, विकास आणि प्रगती याच्यावर वाटचाल करण्यासाठी, यशाला गवसणी घालण्यासाठी त्यांच्यामध्ये कोणते अनुरूप बदल व्हावेत हा उद्देश घेऊन आपण ट्रान्सफॉर्म युअर सेल्फ ही सिरीज तुमच्या समोर घेऊन आलेलो आहोत. बऱ्याच वेळा आपण जेव्हा चर्चा करतो त्यावेळेस आपल्या लक्षात येतं की
बऱ्याच गोष्टी अजून विद्यार्थ्यांना आणि युवकांना माहीत नाहीत की नक्की आपल्यामध्ये कोणते बदल करणं अपेक्षित आहे. बऱ्याच वेळा आपल्याला असाही आपला गैरसमज असतो किंवा आपला असाही दृष्टिकोन असतो की मी जे करतोय किंवा मला जे वाटतं तेच बरोबर आहे. परंतु अनेक वेळा असं निदर्शनास आलेलं आहे की जे आपल्याला वाटतं ते अंतिम सत्य असतंच असं नाही. आणि त्यामुळे बदलत्या जगामध्ये बदलत्या जगाची आव्हानं विचारात घेऊन युवकांमध्ये कोणकोणते ट्रान्सफॉर्मेशन होणं अपेक्षित आहे याच्यावर आपण साधक बाधक चर्चा सातत्याने 12 आठवड्यापासून करत आहोत. त्याचाच एक भाग म्हणून आजचं हे 13वं सेशन आपण तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहोत. आणि ह्या सेशनमध्ये आपण निर्णय क्षमता आणि समस्या निराकरण कौशल्य या विषयावर आपण आज चर्चा करणार आहोत. आपल्याला सर्वांना माहिती आहे की निर्णय ही आपल्या आयुष्यातली एक महत्वाची अशी बाब आहे. आणि अगदी सकाळी उठल्यापासून संध्याकाळी झोपेपर्यंत आपण अनेक निर्णय आयुष्यामध्ये घेत असतो. अगदी सकाळी उठताना आत्ता उठू की नंतर उठू हा निर्णय आपण घेत असतो. आणि झोपताना सुद्धा आत्ता झोपू की नंतर झोपू हा सुद्धा आपण निर्णय घेत असतो. म्हणजे साधारण दिवसभरामध्ये मला असं वाटतं की 40 ते 50 निर्णय आपण आपल्या आयुष्यामध्ये घेत असतो. त्याच्यामध्ये निर्णयांमध्ये साधारण जर वर्गवारी केली तर काही सिंपल डिसिजन्स असतात, काही कॉम्प्लेक्स डिसिजन्स असतात आणि काही टफ आणि हार्डेस्ट डिसिजन्स असतात. आणि बऱ्याच वेळा सिंपल डिसिजन जे आहेत ते अगदी काही सेकंदामध्ये किंवा काही मिनिटामध्ये आपण घेत असतो. जे कॉम्प्लेक्स डिसिजन असतात त्याला साधारण आपण काही वेळ विचार करतो. मे बी तो अगदी अर्ध्या तासापासून 1 तासापर्यंतचा सुद्धा असू शकतो. आणि टफेस्ट किंवा हार्डेस्ट डिसिजन जे आहेत त्याच्यासाठी कदाचित 1 दिवस, 1 महिना, 3 महिने, कधी कधी 1 वर्ष सुद्धा आपल्याला लागू शकतं. आणि त्यामुळं एकंदर डिसिजन जे आहेत त्याची वर्गवारी आपण या 3 प्रकारामध्ये करू शकतो. साधं किंवा सिंपल निर्णय डिसिजन जे आहे त्याच्यामध्ये काही उदाहरणं तुम्हाला मला द्यावे लागतील जेणेकरून तुम्हाला सिंपल डिसिजन्स म्हणजे काय ते कळेल. आपण जर भाजी आणायला गेलो आणि आपल्याला तिथे पत्ता कोबी घ्यायची की फ्लॉवर कोबी घ्यायची हा डिसिजन घ्यायचा असतो. किंवा कधी कधी आपण आईस्क्रीम आणायला गेलो तर आपण व्हॅनिला आईस्क्रीम घ्यायची की बटरस्कॉच आईस्क्रीम घ्यायची हा निर्णय आपल्याला घ्यायचा असतो. बऱ्याच वेळा एखादा मित्र आपल्याकडे आला किंवा त्याचा फोन आला की आपण मूव्ही पाहायला जाऊया. तर मूव्ही पाहायला जायचं की नाही, हो किंवा नाही, होय किंवा नाही. आवाज येतोय? हो सर, येतोय. हा, होय किंवा नाही असा आपण डिसिजन घेत असतो. हे सर्व जे डिसिजन आहेत हे सिंपल डिसिजन मध्ये येतात. हे मित्रांनी लक्षात घ्यायचं आहे. आणि सिंपल डिसिजन तसे आपल्या आयुष्यावर खूप मोठा प्रभाव पाडत नाहीत. कारण तुम्ही काय किंवा फ्लावर कोबी आणली काय किंवा तुम्ही व्हॅनिला आईस्क्रीम आणली काय, बटरस्कॉच आईस्क्रीम आणली काय, आणि काही अंशी तुम्ही मूवीला गेले काय नाही गेले काय. जे सिंपल डिसिजन आहेत ते आपल्या आयुष्यावर एवढा प्रभाव पाडत नसतात. मात्र दुसरा जो प्रकार आहे कॉम्प्लेक्स डिसिजन. आपण आयुष्यामध्ये कॉम्प्लेक्स डिसिजन सुद्धा बऱ्यापैकी घेत असतो. त्याच्यामध्ये बऱ्याच वेळा आपल्या समोर अशी समस्या असते की MA ग्रॅज्युएशन नंतर MA ला ऍडमिशन घेऊ की स्पर्धा परीक्षा करू. बऱ्याच वेळा विद्यार्थी मित्रांमध्ये हे पण असतं की ऑनलाईन क्लास करू की ऑफलाईन क्लास करू. बऱ्याच वेळा असा डिसिजन विद्यार्थ्यांना घेता येत नाही की पुण्याला जाऊन अभ्यास करू की नागपूरला राहून अभ्यास करू.
बऱ्याच वेळा असाही डिसिजन आपल्याला घेता येत नाही की क्लास लावू म्हणजे स्टडी लावू की घरून अभ्यास करू. तर हे डिसिजन आपल्या आयुष्यावर निश्चितच परिणाम करत असतात. आपल्या आयुष्याची वाटचाल जी आहे ती ठरवणारे हे डिसिजन्स असतात आणि त्याच्यामुळे याला आपण कॉम्प्लेक्स डिसिजन असं म्हणतो. तिसरा जो मी डिसिजनचा प्रकार आपल्याला सांगितला तो आहे हार्ड किंवा टफ डिसिजन. आणि हे जे डिसिजन्स आहेत हे आयुष्यामध्ये अत्यंत महत्वाचे डिसिजन असतात आणि हे डिसिजन जर चुकले तर मला असं वाटतं की आयुष्य चुकण्याची संधी जास्त असते. बऱ्याच वेळा आपण ग्रॅज्युएट झालेलो असतो आणि ग्रॅज्युएट झाल्यानंतर आपल्या पुढे दोन पर्याय असतात की एकतर स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करू की व्यवसाय करू. सर तुम्ही म्यूट आहात. येतो आता आवाज येतोय? हो हो येतोय. सर. तर मग या प्रकारचे डिसिजन आपल्याला घ्यायचे असतात ज्याला आपण मी म्हटलं की हार्ड डिसिजन असतात. आणि हे हार्ड डिसिजन अजून त्याच्यामध्ये बऱ्याच वेळा आपल्या मुलींना हा हार्ड डिसिजन घ्यायचा असतो की मी स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करू की आमच्या घरचे म्हणतायत की लग्न करावं तर लग्न करू की नको करू. हा पण एक टफ डिसिजन असतो. आणि मला असं वाटतं की साधारण 3 प्रकारे ह्या निर्णयांची वर्गवारी असते. एक म्हणजे साधारण डिसिजन, मी जसं सांगितलं दुसरा जो असतो कॉम्प्लेक्स डिसिजन आणि तिसरा जो असतो हार्ड डिसिजन किंवा टफ डिसिजन. काही डिसिजन मध्ये आपल्याला पर्याय उपलब्ध असतात. जसं मगाशी मी सांगितलं की तुम्ही आईस्क्रीम घ्यायला गेलेले आहात तर तिथे तुमच्याकडे चॉकलेट आईस्क्रीम घ्यायची, व्हॅनिला आईस्क्रीम घ्यायची की बटरस्कॉच घ्यायची या प्रकारचे ऑप्शन उपलब्ध असतात. पण अनेक आयुष्यामध्ये असे अनेक डिसिजन असतात की त्याच्यामध्ये दोनच ऑप्शन आपल्याकडे असतात. एक असतो होय आणि दुसरा असतो नाही. आणि मला असं वाटतं की जेव्हा होय किंवा नाही या प्रकारचे जे डिसिजन असतात तिथे सर्वात जास्त आपल्या बुद्धीचा कस लागतो. एकंदर चांगली आणि उत्तम अशी जर निर्णय क्षमता आपल्याकडे असेल तरच आपलं आयुष्य कार्यशील आणि गतिशील बनू शकतं. आणि त्याच्यामुळे निर्णय घेताना होय आणि नाही या स्वरूपाचे जेव्हा निर्णय आपल्या समोर असतात त्यावेळेस ते अधिक अडचणीचं ठरणारे अशी बाब असते. आणि त्याच्यामुळे निर्णय घेत असताना तुमची क्रिटिकल थिंकिंग किती आहे. क्रिटिकल थिंकिंग म्हणजे खोलवर विचार करण्याची क्षमता तुमच्यामध्ये किती आहे ही बाब आयुष्यामध्ये अत्यंत महत्वाची ठरते. त्याचबरोबर निर्णय घेताना आपल्याकडे त्या विषयाबाबत पूर्ण माहिती आहे का. जर अपुरी किंवा जर पुरेशी माहिती असेल तर बऱ्याच वेळा आपले निर्णय चुकतात. म्हणजे पुण्याला जायचंय आणि तिथे क्लास लावून स्टडी करायचा आहे. आता आपल्याला जर याच्याबद्दल तिथे गेल्यानंतर तिथलं वातावरण कसं असतं, तिथे खर्च किती असतो आणि आपण कुणाकडून तरी माहिती घेतली किंवा त्रोटक माहिती जर आपण घेतली आणि कोणीतरी आपल्याला सांगितलं की पुण्यामध्ये साधारण 4 ते 5 हजार रुपये खर्च महिन्याला येतो आणि आपण पुण्यामध्ये गेलो आणि आपल्या असं लक्षात आलं की 4 ते 5 हजार खर्चामध्ये एक महिना निघत नाही तर त्याच्यासाठी कमीत कमी 8 ते 10 हजार रुपये लागतात. मग या परिस्थितीमध्ये आपला निर्णय चुकलेला आहे. कशामुळे चुकला. कारण आपण पुरेशी माहिती घेतली नाही किंवा अपूर्ण माहिती घेतलेली आहे. आणि म्हणून निर्णय घेत असताना कोणत्याही बाबीची पूर्ण माहिती घेणं आणि त्याच्यानंतर निर्णय घेणं ही डिसिजन मेकिंग मधला सर्वात महत्वाचा फॅक्टर किंवा बाब आहे. हे विद्यार्थी मित्रांनी लक्षात घ्यायचं आहे.
पण असं जरी असलं तरी निर्णय घेताना अनेक घटक कारणीभूत किंवा कार्यरत असतात. त्याच्यामध्ये सर्वात पहिलं म्हणजे तुमची नीतिमूल्य काय आहेत, हा पण घटक तेवढाच महत्वाचा असतो. ज्याला आपण बिलीफ्स म्हणतो, म्हणजे तुमच्या श्रद्धा काय आहेत, तो पण घटक महत्वाचा ठरतो. गरजा काय आहेत, म्हणजे खरंच तुम्हाला गरज आहे का पुण्याला जायची, किंवा तुम्हाला खरंच स्पर्धा परीक्षा करण्याची गरज आहे का. तर हे जे काही गरजा आहेत, आपल्या स्वतःच्या नीड्स आहेत, तर त्या सुद्धा डिसिजन मेकिंग वर इम्पॅक्ट करत असतात. त्याच्यानंतर बऱ्याच वेळा आपण इमोशनल डिसिजन घेतो, ज्याला भावना आपण म्हणतो. तर आपण इमोशनली डिसिजन घेतोय की प्रोफेशनली डिसिजन घेतोय, हे सुद्धा तितकंच महत्वाचं असतं. बऱ्याच वेळा कोणीतरी सांगितलं, कोणीतरी मार्गदर्शन केलं म्हणून आपण बऱ्याच वेळा आयुष्यातले निर्णय भावनिक दृष्ट्या घेतो. परंतु मला मित्रांना सांगायला आवडेल की तर्कनिष्ठ निर्णय किंवा ज्याला आपण लॉजिकल डिसिजन मेकिंग किंवा रिझनिंग डिसिजन मेकिंग आयुष्यामध्ये करणं अत्यंत गरजेचं आहे. त्याचबरोबर तुमचे प्राधान्यक्रम काय आहेत, तुम्ही आयुष्यामध्ये जे गोल्स आणि ऑब्जेक्टिव्ह ठरवलेले आहेत त्याच्या प्रायोरिटी काय आहेत, हे सुद्धा तितकंच महत्वाचं ठरतं. आणि त्याचबरोबर तुमच्याकडे किंवा तुमच्या पालकांकडे किंवा तुमच्या मेंटॉरकडे किंवा तुमच्या आप्तेष्टांकडे, तुमच्या नातेवाईकांकडे, ह्या सर्वांकडे ह्या जो निर्णय आपण त्यांना विचारून घेणार आहोत त्याचा अनुभव किती आहे, हे सुद्धा महत्वाचं ठरतं. आणि त्याच्यामुळे निर्णय घेत असताना तुमची नीतिमूल्य काय आहेत, तुमच्या श्रद्धा काय आहेत, तुमच्या गरजा काय आहेत, तुमच्या भावना काय आहेत, तुमचे अनुभव काय आहेत, तुमचे प्राधान्यक्रम काय आहेत, तुमचे पूर्वग्रह काय आहेत, हे सुद्धा गोष्टी आपण विचारात घेतल्या पाहिजेत, अशी माझी सर्व विद्यार्थ्यांना कळकळीची विनंती आहे. आणि त्याचबरोबर अजून एक फॅक्टर निर्णय घेण्यामध्ये कायम कार्यशील असतो, त्याला आपण म्हणतो की अंतर्मनातील आवाज. किंवा अजून डीपली सांगायचं तर आपल्या आत्म्याला काय वाटतंय कोणताही डिसिजन घेत असताना, तर त्या आत्म्याला काय वाटतंय हे सुद्धा खूप महत्वाचं बाब ठरते. आणि त्याच्यामुळे आपल्या आत्म्याला काय वाटतंय हे सुद्धा कधीतरी केव्हा तरी कुठंतरी आपण ऐकायची प्रॅक्टिस केली पाहिजे, तरच आपल्याला निर्णय घेता येणं शक्य होऊ शकतं. आणि त्याच्यामुळे आपल्या पुढे जेव्हा कोणताही निर्णय येतो त्यावेळेस त्या निर्णयाच्या अनुषंगाने जास्तीत जास्त माहिती गोळा करणे आणि जास्तीत जास्त पर्याय तपासून बघणे अत्यंत आवश्यक असतं. बऱ्याच वेळा विद्यार्थ्यांना कळत नाही की UPSC करावी, MPSC करावी, बँकिंगचा. बऱ्याच वेळा विद्यार्थ्यांना कळत नाही की कोणत्या एक्झामची तयारी करावी, म्हणजे UPSC ची तयारी करावी, MPSC ची तयारी करावी, क्लास 2 ची तयारी करावी की क्लास 3 ची तयारी करावी की पोलीस इन्स्पेक्टरची तयारी करावी की बँकिंगची तयारी करावी की क्लर्कची तयारी करावी की पोलीसची तयारी करावी की ग्रामसेवकाची तयारी करावी. की बऱ्याच वेळा असं मुलांना अडचणी येतात की नक्की कोणत्या एक्झामची तयारी करावी. आता कोणताही निर्णय घेत असताना तो निर्णय आपण 7 टप्प्यामधून पडताळून बघितला पाहिजे, हे सर्वांनी लक्षात घ्यायचं आहे. 7 टप्पे सायंटिफिकली डिसिजन घेत असताना 7 स्टेप मधून तो डिसिजन आपल्याला प्रोसेस करावा लागतो. जर आपण जे महत्वाचे डिसिजन आहेत, पर्टिक्युलरली कॉम्प्लेक्स डिसिजन अँड हार्ड अँड टफेस्ट डिसिजन, ते डिसिजन जे आहेत ते आपण ह्या 7 स्टेप्स मधनं काढले पाहिजे. सिंपल डिसिजन जे आयुष्यातले आहेत ते प्रत्येक वेळेस ह्या 7 स्टेप्स मधनं काढण्याची आवश्यकता नाही असं मला वाटतं. तर त्या कोणत्या 7 स्टेप्स आहेत त्याच्यावर आपण आता चर्चा करणार आहोत. पहिली जी स्टेप आहे त्याच्यामध्ये आपल्याला कोणता निर्णय घ्यायचा आहे
याच्यावर आपण सर्वप्रथम विचार करणं आहे. जसं आता तुम्ही सांगितलं की आपल्याला कोणत्या परीक्षेचा अभ्यास करायचा आहे, तो निर्णय कोणता घ्यायचा आहे त्याच्यावर पहिलं आपलं काम करणं गरजेचं आहे. पहिली स्टेप की बाबा मला स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करायचा आहे आणि ह्या परीक्षेचा अभ्यास करायचा आहे, हा निर्णय घ्यायचा, असं आपण पहिलं डिसाईड करायचं आहे. दुसरं आहे, समजा आपण असं डिसाईड केलं की नाही मला MPSC ची तयारी करायची आहे, मला PSI ची तयारी करायची नाही, मला पोलीस भरतीची तयारी करायची नाही, मला UPSC ची तयारी करायची नाही, मला बँकिंगची तयारी करायची नाही. आपण ठरवलं की मला MPSC ची तयारी करायची आहे, पहिली स्टेप. दुसरी स्टेप आहे की आता हा निर्णय आपल्याला जर घ्यायचा आहे, म्हणजे तो घ्यायचा की नाही याचं डिसिजन घ्यायचंय की मी MPSC ची तयारी करू की नको, हा जो डिसिजन घ्यायचा आहे त्याच्यासाठी दुसरी जी स्टेप आहे ती आहे माहिती गोळा करणे. माहिती गोळा करणं म्हणजे काय? MPSC ची जी परीक्षा आहे राज्यसेवा, तिचा सिलेबस शोधणं, तिच्या जुन्या प्रश्नपुस्तिका शोधणं, बरोबर आहे, त्या परीक्षेचा सिलेबस कशा प्रकारे आहे ते पाहणं, त्याच्या नोट्स उपलब्ध आहेत का त्या पाहणं, त्याचे क्लास उपलब्ध आहेत का ते पाहणं. एकंदर दुसऱ्या स्टेप मध्ये आपल्याला जो निर्णय घ्यायचा आहे त्याची आपण माहिती जमा करतो. तिसरी जी गोष्ट आहे तिला आपण म्हणतो पर्याय तपासणी, ऑप्शन. आता आपण माहिती जमा केली, माहिती जमा केल्यानंतर मग पर्याय जे आहेत किंवा स्पर्धा परीक्षेचा आपल्याला जे काही अभ्यास करायचा आहे त्याच्यामध्ये वर्ग 3 करणं व्यवस्थित आपल्याला राहील, वर्ग 2 करणं व्यवस्थित आपल्याला राहील, की वर्ग 1 चा अभ्यास करणं आपल्याला व्यवस्थित राहील किंवा झेपेल, किंवा आपल्याकडे तेवढी त्याची माहिती आहे. तिसऱ्या स्टेप मध्ये आपण प्रत्येक पर्याय तपासायचा आहे की हे करू, हे करू की हे करू. त्याच्यानंतर जे काही पर्याय आहेत, समजा आता 3 पर्याय तुमच्या समोर ठेवले, त्या 3 पर्यायामध्ये प्रत्येक पर्यायासाठी काय काय आपल्याकडे माहिती उपलब्ध आहे, किती रिसोर्सेस उपलब्ध आहेत, संसाधने किती उपलब्ध आहेत, हे चौथ्या स्टेप मध्ये आपल्याला तपासायचं आहे. म्हणजे परत एकदा मी येतो की मग आपल्याकडं क्लास 3च्या किती जागा निघतात, क्लास 3 ची एक्झाम किती वेळा होते, क्लास 3 च्या एक्झाम मध्ये कसा प्रकारचा सिलेबस असतो, क्लास 3 च्या एक्झाम मध्ये टफ असतं का की सोपं असतं, मग क्लास 2 किंवा क्लास 1 च्या एक्झाम मध्ये पण कसं असतं, कशा प्रकारे एक्झाम असते, किती टफ असते. तर हे जे आहे ते त्याच्याबाबतचे जे काही एव्हिडन्स आहेत ते तपासायचे आहेत चौथ्या स्टेपमध्ये. 5व्या स्टेप्स मध्ये आपण एवढी चर्चा केल्यानंतर, एवढा अभ्यास केल्यानंतर ह्या 3 पर्यायामधून कोणता पर्याय आपल्याला योग्य ठरू शकतो याची निवड करायची आहे 5व्या स्टेपमध्ये. 6व्या स्टेपमध्ये आपण गेल्यानंतर जो आता आपण पर्याय निवडलेला आहे, समजा तुम्ही पर्याय निवडला की नाही मला ही आता राज्यसभेची परीक्षा करायची, तर त्या पर्यायावर कृती करायला सुरुवात करायची आहे. आणि सर्वात शेवटची जी स्टेप आहे तिच्यामध्ये पहिला 1 महिना किंवा पहिला 15 दिवस आपण घेतलेला निर्णय बरोबर आहे का याची पुनर्तपासणी करायची आहे. आणि जर आपल्याला वाटलं की आपण घेतलेला निर्णय आपल्या दृष्टीने योग्य नाही, तर तिथेच थांबायचं आहे आणि दुसऱ्या पर्यायाला कनेक्ट व्हायचं आहे. परंतु मग निर्णय घेतला, तुम्ही अभ्यास करताय, पुढे पुढे गेलेले आहात, खूप दिवस झाले, 1 वर्ष झालं, 9 महिने झालं, आणि मग मात्र डिसिजन जर आपण बदलायचं ठरवलं तर त्याचा इम्पॅक्ट किंवा त्याचे तोटे आपल्याला मोठ्या प्रमाणावर फेस करायला लागू शकतात. आणि त्यामुळे मित्रांना माझी विनंती आहे की कोणता निर्णय घ्यायचा आहे, तो निर्णय घेताना काय माहिती गोळा करायची आहे, त्याच्यानंतर तो निर्णय घेत असताना पर्याय कोणते आहेत ते तपासायचे आहेत, त्या पर्यायाचे पुरावे काय आहेत ते तपासायचे आहेत, त्या पर्यायामधून एक योग्य पर्याय निवडायचा आहे. तो पर्याय निवडल्यानंतर त्या पर्यायावर निर्णय घेऊन अंमलबजावणी करायची आहे
आणि काही 10-15 दिवसामध्ये तो पर्याय पुन्हा एकदा तपासून बघायचा की आपण जो निर्णय घेतलेला आहे, जो ऑप्शन आपण चूज केलेला आहे, कोणत्या आयुष्यातला, मी फक्त उदाहरण दिलं तुम्हाला, जो काही आपण निर्णय घेतलेला आहे तो आपण बरोबर घेतलेला आहे का, जेणेकरून अगदी कमी वेळेमध्ये आपल्याला थांबणं शक्य होईल. बऱ्याच वेळा निर्णय घेत असताना आपण स्वतःच निर्णय घेऊन मोकळा होत असतो. मला असं वाटतं की आयुष्यामध्ये जे काही कॉम्प्लेक्स आणि टफ डिसिजन आहेत, मला असं वाटतं की आपल्या आयुष्यामध्ये जे कॉम्प्लेक्स आणि टफ डिसिजन आहेत, ते टफ डिसिजन आणि कॉम्प्लेक्स डिसिजन साठी वरिष्ठांचं किंवा ज्यांना अनुभव आहे किंवा ज्यांना थोडंफार माहिती आहे, अशा माहितगार व्यक्तीचा सल्ला किंवा मार्गदर्शन आपण घ्यायला शिकलं पाहिजे. बऱ्याच वेळा आजचे विद्यार्थी मित्र आणि आपण सर्व म्हणजे तुम्ही सर्व जी हे स्वतःच्या माहितीवर आधारित, अपुऱ्या माहितीच्या आधारावर, पुरेशी माहिती उपलब्ध नसताना आयुष्याचे डिसिजन घेतात आणि त्याच्यामुळे पुढे गेल्यानंतर त्यांच्या असं लक्षात येतं की आपण जो डिसिजन घेतलेला आहे तो चुकलेला आहे. आणि त्याच्यामुळं मला असं वाटतं की दैनंदिन जीवनामध्ये आपण जेव्हा वाटचाल करतो त्यावेळेस आपण क्षणाक्षणाला अगदी पुरावे तपासून, भावनिक न जाता प्रोफेशनल जाऊन निर्णय घ्यायला शिकलं पाहिजे. कारण निर्णय जर बरोबर आले तर जीवन जे आहे ते आपलं सुकर आणि सुखकर होते आणि निर्णय जर चुकले तर आपलं आयुष्य दुःखमय असं होतं. आणि त्याच्यामुळे निर्णय प्रक्रियेला आपल्या आयुष्यामध्ये खूप असं महत्वाचं स्थान आहे. मात्र मला माहिती की सर्वांनाच काही योग्य डिसिजन घेता येतात असे नाही आणि काहींचे निर्णय चुकतात. तर हे निर्णय का चुकतात, तर सांगण्याचं तात्पर्य हे आहे की थोडस आपण ज्या मी आता 6 स्टेप सांगितल्या त्या 6 स्टेप मधून मोठे मोठे निर्णय जे आहेत ते आपण पडताळून घेतले पाहिजेत. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे ज्यांना ह्या निर्णयाबाबत चांगल्या पद्धतीने माहिती आहे, ते जे त्या निर्णयाबाबत माहितगार आहेत, त्यांच्याकडे ज्ञान आहे, ज्यांच्याकडे अनुभव आहे, ज्यांच्याकडे कौशल्य आहेत, ज्यांच्याकडे दृष्टिकोन आहे, अशा साधारण काही लोकांचा, एका व्यक्तीचा म्हणणार नाही मी किंवा एका लोकांचा म्हणणार नाही मी, अशा साधारण काही व्यक्तींचा सल्ला, मार्गदर्शन आपण आयुष्यात घेतलं पाहिजे. आणि त्यांनी जी काही आपल्याला मार्गदर्शन केलं त्याच्या आधारे बाकीच्या ज्या गोष्टी मी सांगितल्या, तुमची जीवनमूल्य, तुमच्या श्रद्धा, तुमच्या गरजा, तुमचे तर्क, तुमच्या भावना, तुमच्या आठवणी, तुमचे प्राधान्यक्रम, तुमचे पूर्वग्रह, ह्या सर्व गोष्टींचा मेळ साधून विद्यार्थी मित्रांनी आणि युवा मित्रांनी आयुष्यामध्ये निर्णय घेणं गरजेचं आहे असं मला वाटतं. निर्णय घेणं आणि समस्या सोडवणं हा साधारण एकच नाण्याच्या 2 बाजू आहेत. कारण बऱ्याच वेळा समस्या सोडवायच्या असतील तर आपल्याला निर्णयक्षम बनायला लागतं. आयुष्यामध्ये अगदी जसं मी सांगितले की सकाळपासून संध्याकाळपर्यंत आपल्याला अनेक निर्णय घ्यायला लागतात, त्याचप्रमाणे आयुष्यामध्ये सकाळपासून संध्याकाळपर्यंत बऱ्याच वेळा आपल्याला समस्या सोडवाव्या पण लागतात. समस्या सोडवणे म्हणजे काय इंग्लिशमध्ये, तर प्रॉब्लेम सॉल्विंग स्किल्स. आणि मग ह्या समस्या सोडवण्यासाठी 4 गोष्टी सर्वांनी लक्षात ठेवायच्या आहेत. त्याच्यामध्ये सर्वात महत्वाची गोष्ट आहे तुमच्याकडे असलेलं ज्ञान, दुसरी गोष्ट आहे तुमच्याकडे असलेलं कौशल्य, तिसरी गोष्ट आहे तुमच्याकडे असलेला अनुभव आणि चौथी गोष्ट आहे तुमच्याकडे असलेला दृष्टिकोन. जर तुमचा दृष्टिकोन जर चांगला असेल तर तुम्ही चांगल्या प्रकारे आयुष्यामधल्या पदोपदी येणाऱ्या समस्या सोडवू शकता. त्या समस्या सोडवण्यासाठी पदोपदी चांगले निर्णय घेऊ शकता. मला वाटतं की एवढं निर्णय क्षमता आणि समस्या सोडवण्याचे कौशल्य याच्यासाठी आपल्याला पुरेसं आहे. याच्यामध्ये आपण 2 शॉर्ट रिकॅप घेतो मी. 3 प्रकारच्या समस्या असतात ते तुम्हाला मी सांगितलं.
समस्या सोडवत असताना कोणत्या स्टेप्स घ्यायच्या ते तुम्हाला सांगितलं. समस्या सोडवत असताना इतरांचं मार्गदर्शन कसं घेतलं पाहिजे ते तुम्हाला सांगितलं. डिसिजन मेकिंग साठी कोणत्या 6 स्टेप आहेत त्या सांगितल्या. एकंदर समस्या सोडवणे आणि निर्णय घेणे ह्या एकाच नाण्याच्या 2 बाजू आहेत हे सुद्धा तुम्हाला सांगितलं. आणि मला खात्री आहे की या अर्ध्या तासात ज्या काही मी गोष्टी सांगितल्या त्याच्यामुळे तुम्ही तुमच्या आयुष्यातले निर्णय घेण्यासाठी अजून सक्षम व्हाल. थँक्यू. धन्यवाद सर. विद्यार्थ्यांमध्ये जर कोणाला काही प्रश्न असतील तर तुम्ही ते कमेंट बॉक्स विद्यार्थ्यांमध्ये जर कोणाला काही प्रश्न असतील तर तुम्ही हँड रेस करून ते विचारू शकता किंवा तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये सुद्धा ते प्रश्न जे आहेत ते टाईप करू शकता. सर पहिला प्रश्न असा आहे की कठीण परिस्थितीत निर्णय घेताना भावनांवर नियंत्रण कसे ठेवावे? ठीक. माझा माईक म्यूट झाला होता, जस्ट अनम्यूट केला. मला वाटतं परत प्रश्न रिपीट करा. सर कठीण परिस्थितीमध्ये निर्णय घेताना भावनांवर नियंत्रण कसे ठेवावे? व्हेरी गुड. मला असं वाटतं की जसं मी मागे आपल्या भावनिक बुद्धिमत्तेमध्ये अत्यंत सविस्तर बोललो होतो की 2 प्रकारचे आपले मन असतं किंवा माइंड असतं, ज्याला आपण वैचारिक मन म्हणतो, आणि दुसरं असतं भावनिक मन, म्हणजे इमोशनल माइंड, आणि दुसरं असतं थॉटफुल माइंड. मला असं वाटतं की आयुष्यामध्ये 20% निर्णय आपण इमोशनल माइंडने घेतले पाहिजेत आणि 80% निर्णय थॉटफुल माइंडने घेतले पाहिजेत. मी असं अजिबात म्हणणार नाही की सर्व थॉटफुल माइंडने घ्या. कधी कधी आपल्याला छोट्या छोट्या गोष्टीमध्ये काही साधारण निर्णय सुद्धा इमोशनल माइंडने घ्यावे लागतात आणि त्याच्यामुळे थॉटफुल माइंडने 80% डिसिजन घेतले पाहिजेत, इमोशनल माइंडने 20% डिसिजन घेतले पाहिजेत. आणि ज्यावेळेस तुमची कठीण परिस्थिती असते त्यावेळेस मला असं वाटतं की इतरांचा सल्ला आपण घेतला पाहिजे. बऱ्याच वेळा आपण अशा लोकांचा सल्ला घेतो की मे बी ते चुकीचा सल्ला देण्याची शक्यता जास्त असते. आणि नेहमी असंही म्हटलं जातं ना, नेहमी असंही म्हटलं जातं की ऐकावे जनाचे करावे मनाचे. आणि ह्या प्रश्नाला उत्तर देताना मी असं सांगेल की ज्यावेळेस तुमच्यावर कठीण परिस्थिती आहे त्यावेळेस तुम्ही किमान 3 ते 5 लोकांना, ज्यांना त्या क्षेत्रामधला अनुभव आहे, अशा लोकांचा सल्ला घ्या. आणि मग हे 5 सल्ले एकत्र करून, समजा 5 लोकांचा सल्ला घेतला आणि तुमच्या असं लक्षात आलं की 3 लोक म्हणतायत की ए नावाची गोष्ट तू कर आणि 2 लोक म्हणतायत बी नावाची तू गोष्ट कर. ठीक आहे, तर मग साहजिकच तुम्ही ए नावाची जी गोष्ट आहे तिला प्राधान्य देऊन पुढे गेलं पाहिजे. धन्यवाद सर. सर पुढे प्रांजल यांचा प्रश्न आहे की एमपीएससी ची तयारी कशी करावी? एमपीएससी ची तयारी कशी करावी हा खूप म्हणजे मोघम प्रश्न विचारला. ह्या लेक्चरला कनेक्ट नाही येतो, पण तरी मी मागे सांगितलं होतं तेच रिपीट करतो की स्पर्धा परीक्षा मे बी यू आर कॉलिंग इट्स एमपीएससी, तर त्याची जी तयारी आहे ती करत असताना प्रश्नपुस्तिका मागील 15 वर्षाच्या घ्यायच्या आणि त्याचा अभ्यास जवळपास 8 ते 15 दिवस करायचा. आणि नंतर सिलेबस सुद्धा मागच्या एमपीएससीचा जो आहे सिलेबस तो घ्यायचा, त्याचा अभ्यास सुद्धा एक 7-8 दिवस करायचा. आणि असे 15 ते 21 दिवस व्यवस्थित प्रश्नपुस्तिका सिलेबसचा अभ्यास केल्यानंतर मग तुम्ही डिसिजन घ्यायचा आहे की एमपीएससीचा अभ्यास करायचा की नाही करायचा, आणि मग पुढची वाटचाल सुरू करायची आहे. सर पुढे मनीषा यांचा प्रश्न आहे की अचानक आलेल्या कठीण परिस्थितीत योग्य निर्णय कसा घ्यावा? म्हणून मी कठीण परिस्थितीमध्ये मागाशीच सांगितलं की जी तुम्हाला मी 7 स्टेप्स थेअरी सांगितली, त्या 7 स्टेप्स थेअरीमध्ये जो काही डिसिजन घ्यायचा आहे
त्याच्याबद्दलचे पुरावे जमा करणे, त्याचे पर्याय तपासणे, प्रत्येक पर्यायावर साधक बाधक विचार करणे, त्या पर्यायामधून योग्य असा पर्याय निवडणे, त्या पर्यायावर कृती करणे आणि जो पर्याय निवडलेला आहे त्याच्यावर परत थिंकिंग किंवा त्याचं पुनर्विलोकन करणे. ह्या स्टेप मधनं आपण जर प्रत्येक डिसिजन काढला आणि प्रत्येक वेळेस भावनेला महत्व न देता विचारांना महत्व दिलं, प्रत्येक वेळेस स्वतःचा डिसिजन स्वतः न घेता 4 लोकांना विचारून डिसिजन घेतला. परत आजच्या जमान्यामध्ये चॅट जीपीटी किंवा इंटरनेट ह्या गोष्टी सुद्धा आपल्याला उपलब्ध आहेत. त्याच्यावर त्या निर्णयाची चिकित्सा केली आणि सर्वात महत्वाचं म्हणजे अंतर्मनाचा जर आवाज ऐकला, 2 मित्रांना सुद्धा विचारलं, पालकांचा सल्ला घेतला आणि मग डिसिजन घेतला, तर मला असं वाटतं की कठीण परिस्थितीमधून मार्ग निघू शकतो. पण बऱ्याच वेळा विद्यार्थी मित्र, युवा मित्र काय करतात, त्यांच्याकडे असलेल्या तुटपुंजा नॉलेजवर किंवा अपूर्ण नॉलेजवर निर्णय घेतात आणि निर्णय फसतात. तर पुढे सोनाली यांचा प्रश्न आहे की आपण एखादा निर्णय घेतो तो 100% योग्य आहे असं आपल्या मनात असतं, परंतु असं कुठंतरी होतं की आपल्या मनात निगेटिव्ह विचार यायला सुरू होतात. तर याबद्दल आपण काय सांगाल? मला असं वाटतं की आयुष्यामध्ये पुढे जात असताना निर्णय क्षमता आपल्याकडे चांगली असणं हे एक चांगल्या व्यक्तिमत्वाचं लक्षण आहे. आणि बऱ्याच वेळा असंही दिसतं ना युवा मित्रांमध्ये की निर्णयच लवकर घेत नाही, म्हणजे खूप निर्णय पेंडिंग ठेवतात आणि मग अचानक कोणीतरी सांगितलं तर मग पटकन निर्णय घेऊन टाकतात. हा एक दोष आजच्या युवांमध्ये दिसून येतो. म्हणजे निर्णय लवकर घ्यायचाच नाही आणि अचानक काहीतरी कोणीतरी प्रेशर टाकला किंवा गरज वाटली तर पटकन निर्णय घेऊन मोकळा व्हायचं आणि मग ते निर्णय चुकतात. म्हणून माझं असं मत आहे की निर्णय घेत असताना त्या निर्णयावर साधक बाधक चर्चा होणं, 10 लोकांशी चर्चा करणं, माहितीगार लोकांशी चर्चा करणं, आपल्या पालकांशी चर्चा करणं, आपल्या मित्रांशी चर्चा करणं, आपल्या नातेवाईकांशी चर्चा करणं, त्या निर्णयाबाबतची इत्थंभूत माहिती जमा करणं आणि मग तो निर्णय घेणं. असं जर केलं तर निर्णय चुकण्याची शक्यता फक्त 10% राहील, निर्णय बरोबर येण्याची शक्यता 90% राहील. सर पुढे निकिता यांचा प्रश्न आहे, हाऊ शुड वी डिसाइड वेअर अ क्विक डिसिजन इज रिक्वायर्ड इन इम्पॉर्टंट सिच्युएशन? ओके, व्हेरी गुड. अत्यंत चांगला प्रश्न आहे. मला असं वाटतं की क्विक डिसिजन घेण्यासाठी आपल्याकडे तेवढा नॉलेज पाहिजे, आपल्याकडे तेवढा एक्सपिरियन्स पाहिजे, आपल्याकडे तेवढं स्किल्स पाहिजे आणि आपल्याकडे पॉझिटिव्ह ऍटिट्यूड पाहिजे. बऱ्याच वेळा ह्या 4ही गोष्टी वी आर लॅकिंग. ओके, बऱ्याच वेळा ह्या 4ही गोष्टीचा लॅकिंग आपल्यामध्ये असतो तरी आपण डिसिजन घेतो. म्हणजे मुलांना युपीएससी कशाबरोबर खातात किंवा ती कशी एक्झाम आहे हेच माहीत नसतं. युपीएससीचा यू पण माहीत नसतो, युपीएससीचा लॉंग फॉर्म पण माहीत नसतो. पण काही मुलं म्हणतात की नाही मला युपीएससी करायची आहे. मग साहजिकच ना, जर तुमच्याकडे त्या युपीएससीच्या एक्झाम बद्दल नॉलेज नाही, ती युपीएससी कशी क्रॅक करतात त्याचं स्किल्स तुमच्याकडे नाही, तुम्हाला त्या युपीएससीच्या बाबत काही एक्सपिरियन्स नाही आणि तुमचा ऍटिट्यूड पण नाही, आणि जर तुम्ही डिसिजन घेत असतात तर डेफिनेटली द डिसिजन विल बी रॉंग इन फ्युचर. आणि म्हणून हिने जो प्रश्न विचारला त्याला हेच उत्तर आहे की डिसिजन जे आहे 4 गोष्टींच्या आधारे घ्यायचा, नॉलेज, स्किल, एक्सपिरियन्स अँड ऍटिट्यूड. सर पुढे मनीषा यांचा प्रश्न आहे, एखादा निर्णय चुकीचा ठरला तर त्या परिस्थितीतून शिकून पुढे योग्य निर्णय कसा घ्यावा? व्हेरी गुड गुड क्वेश्चन. मला असं वाटतं की आपण जेव्हा 10 डिसिजन घेतो त्या डिसिजन मधले 2 ते 3 डिसिजन चुकण्याची शक्यता असतेच, ती नाकारता येत नाही. परंतु बऱ्याच वेळा आपला निर्णय चुकल्यानंतर तो निर्णय का चुकला
याच्यावर आपण अभ्यास करत नाहीत आणि त्याच्यामुळे पुन्हा डिसिजन घेतल्यानंतर पुन्हा चूक होते आणि मग आपण डिसिजन घेत राहतो. डिसिजन चुकला असं आपल्याला वाटत राहतं, कारण आपण पूर्वी जो डिसिजन घेतलेला आहे त्याचं चिकित्सा किंवा अनालिसिस केलेलं नसतं. मला तुम्हाला सांगायला आवडेल की जेव्हा एमपीएससीची 2003 ची मी राज्यसेवेची एक्झाम दिली, तर त्या एक्झाम मध्ये मी 2 मार्कांनी फेल झालो. म्हणजे शेवटच्या मुलाचं सिलेक्शन 491 मार्कला झालं होतं आणि माझं सिलेक्शन 400 म्हणजे माझ्या फेल्युअरला 489 मार्क होते, म्हणजे 2 मार्क कमी होते. मग मी जेव्हा फेल्युअर झालो त्यावेळेस त्याच रात्री मी जवळपास 30 पेजेस वही माझ्या नोटबुकची लिहून काढली की मी ह्या एक्झाम मध्ये फेल का झालो, हा एक्झाम देत असताना माझे कोणकोणते डिसिजन चुकले. आणि मग त्याच्यावर बरीच मी कारण मीमांसा लिहिली. उदाहरणार्थ पहिल्या परीक्षेला मी नोट्स काढल्या नव्हत्या, नोट्स काढण्याचा डिसिजन मी घेतला नव्हता. मग माझ्या लक्षात आलं की हो, आपण नोट्स काढायला पाहिजेत. तर अशा प्रकारे मिस्टेक्स मधनं जर आपण शिकत गेलो तर मला असं वाटतं की आपले आयुष्यात जेव्हा जेव्हा आपण पुढे जातो तेव्हा तेव्हा आपले डिसिजन चुकत नाही. सर पुढे वैभव यांचा प्रश्न आहे की निर्णयात्मक माइंडसेट कसा असावा? डिसिजन मेकिंग माइंडसेट जो आहे तो मला असं वाटतं की प्रत्येक युवकामध्ये आजच्या घडीला असायलाच हवा. कारण आपल्याला सर्वांना माहिती आहे की आजचं युग जे आहे ते सोशल मीडियाचं आहे, सातत्याने बदलणारं आहे, सातत्याने कॉम्पिटिशन करणारं आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये ज्याची निर्णय क्षमता चांगली आहे त्याला भविष्यामध्ये चांगले दिवस राहणार आहेत आणि ज्याची निर्णय क्षमता कमी आहे त्याला तसं पाहिलं तर तेवढा प्रोग्रेस आयुष्यामध्ये करता येणार नाही. आणि मग डिसिजन मेकिंग जर माइंड तुमचं ठेवायचं असेल तर तुमच्याकडे लर्निंग ॲबिलिटी सर्वात जास्त असायला हवी किंवा तुमच्याकडे क्युरियासिटी सुद्धा जास्त असायला हवी. मला असं वाटतं की जर तुमच्याकडे लर्निंग हॅबिट चांगली असेल, क्युरियासिटी जर चांगली असेल तर मग शांततेच्या काळामध्ये आपण बरीचशी इन्फॉर्मेशन जमा करून आपल्या मेंदूमध्ये किंवा आपल्या नोटबुकमध्ये साठवत असतो. आणि मग जेवढी इन्फॉर्मेशन आपल्याकडे चांगल्या प्रकारे साठली जाते तेवढं आपल्याला डिसिजन मेकिंग जलद गतीने करता येतं. त्याचबरोबर ह्या डिसिजन मेकिंग साठी मी मगाशी सांगितलं की तुमची नीतिमूल्य क्लिअर पाहिजेत. म्हणजे तुम्हाला आयुष्यात कशा प्रकारे जगायचंय, कसं पुढे जायचंय, ज्याला आपण व्हॅल्यू आणि इथिक्स म्हणतो, ते तुमचे क्लिअर्स पाहिजेत. तुमच्या बिलीफ्स ज्या आहेत त्या बिलीफ क्लिअर पाहिजेत. तुमच्या नीड्स ज्या आहेत, तुम्हाला नक्की काय करायचं आयुष्यामध्ये, त्या तुमच्या क्लिअर पाहिजेत. तुमचं इमोशन वर तुमचं नियंत्रण पाहिजे. त्याच्यानंतर तुमचे प्रेफरन्सेस ज्याला आपण म्हणतो ते ठरलेले पाहिजेत. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे तुम्ही प्रिज्युडाईस असायला नको. प्रिज्युडाईस म्हणजे पूर्वग्रह दूषित असायला नको. म्हणजे जर तुम्हाला असं कोणीतरी सांगत असेल की नाही नाही परीक्षेचे पेपर लीक होतात, परीक्षेमध्ये वशिल्याबाजी चालते, याला आपण प्रिज्युडाईसनेस म्हणतो. आणि मग जर प्रिज्युडाईसनेस तुमच्यामध्ये असेल आणि तुम्ही जर स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करण्याचा निर्णय घेतला असेल तर मग तो निर्णय तुमचा चुकणारच आहे. आणि त्यामुळे ज्यावेळेस तुम्ही निर्णय घेता त्यावेळेस तुमच्यामध्ये प्रिज्युडाईसनेस हा त्या गोष्टीबाबत, त्या निर्णयाबाबत असायला नको. हे महत्वाची गोष्ट सर्वांनी लक्षात घेतली पाहिजे. नेक्स्ट. पुढे सिद्धी यांचा प्रश्न आहे की तणावाच्या परिस्थितीत योग्य निर्णय कसा घ्यावा? ओके, खूप चांगला प्रश्न विचारला. तणावाच्या परिस्थितीमध्ये योग्य निर्णय कसा घ्यावा? माझं याला उत्तर असं आहे की तणावाच्या परिस्थितीमध्ये निर्णय घेऊच नाही. जर तणावाच्या परिस्थितीमध्ये जर तुम्ही निर्णय घेतला तर चुकण्याची शक्यता 80% आहे. कारण तणावाच्या परिस्थितीमध्ये आपण विचार जो आहे तो एक्स्ट्रीम करत असतो. मोस्टली तो जो विचार आहे दॅट इज टोटली
इमोशनल ड्रिव्हन डिसिजन असतो. आणि मग अशा परिस्थितीमध्ये ज्यावेळेस आपण तणावात असतो, वेन वी आर इन स्ट्रेस, तर त्यावेळेस डिसिजन जो आहे तो आपण डिले केला पाहिजे, पुढे ढकलला पाहिजे, किंवा मग तणावातून बाहेर पडण्यासाठी आधी प्रयत्न केले पाहिजेत. आणि मग एकदा तणावातून बाहेर आलो की मग डिसिजन घेतला पाहिजे. आणि जर तणावातून बाहेर पडणंही तुम्हाला शक्य नसेल तर मगाशी मी जसं सांगितलं की मेंटॉर, पॅरेंट्स, फ्रेंड्स, रिलेटिव्ह, एक्सपिरियन्स पर्सन यांच्याशी आपण सल्ला मसलत करून निर्णय घेतला पाहिजे. सर पुढे वैभव यांचा प्रश्न आहे की निर्णय चुकला असेल तर माघार कशी घ्या? मी जसं सांगितलं की आउट ऑफ 10 डिसिजन्स, मोस्ट ऑफ टाइम युअर 2 डिसिजन्स विल बी रॉंग वन. आणि डिसिजन चुकणं म्हणजे आयुष्य चुकणं असं अजिबात कोणी समजून घ्यायचं नाही. जसं आपण म्हणतो ना की यश जे आहे ते अंतिम नसतं आणि अपयश जे आहे ते कायम नसतं. त्याच्यामुळे यश, अपयश, चांगला डिसिजन, चुकीचा डिसिजन ह्या गोष्टी आयुष्यामध्ये घडत असतात. परंतु आपल्याला जर असं वाटलं की आपण डिसिजन घेतला तो चुकला आहे तर आपण लगेच माघारी परतलं पाहिजे. तो डिसिजन एक चुकलेला आहे म्हणून मोस्ट ऑफ टाइम आपण काय करतो की दुसरा डिसिजन घेऊन टाकतो आणि मग तो पण चुकतो. आणि त्याच्यामुळे ज्या वेळेस जसं मी नेहमी सांगतो की सर्वात पहिलं आपण स्वतः एखादा निर्णय चुकला आहे तर तो बदलण्याचा प्रयत्न करा. आपल्याला जर आपला एखादा निर्णय चुकला असेल तर तो आपण स्वतःहून त्याच्यावर वर्क करून तो चेंज करण्याचा प्रयत्न करा. आणि आपल्याकडून जर होत नसेल तर इतरांची मदत घेण्यास अजिबात मागे पुढे पाहू नका. लोक मदत करतात पण मोस्ट ऑफ टाइम व्हॉट हॅपन, आपण वी नेव्हर डिमांड हेल्प फ्रॉम अदर्स. देअरफॉर थिंक फॉर मेंटर वेन यू आर इन ट्रबल. सर पुढे ऋतुजा यांचा प्रश्न आहे की बँकिंगसाठी बाहेरून क्लासेस लावायचे की नाही लावायचे, किंवा तो डिसिजन कसा घ्यायचा? मला असं वाटतं की बँकिंगसाठी बाहेरून क्लास लावायचे की नाही लावायचे हा डिसिजन कसा घ्यायचा, तर याच्यासाठी सर्वात पहिली आपण गोष्ट बघितली पाहिजे की बँकिंगचा जो सिलेबस आहे किंवा बँकिंगची जी काठिण्य पातळी आहे त्याच्याशी तुम्ही कोप अप कसं करताय. मग त्याच्यामध्ये तुम्हाला माहिती की इंग्लिश बऱ्यापैकी हार्ड असतं, मॅथमॅटिक्स सुद्धा टफ असतं, अँड देर आर सम प्रॉब्लेम रिलेटेड विथ रिझनिंग ॲबिलिटी. जनरल अवेअरनेस ऑल्सो टफेस्ट वन, कारण तिथे सेंट्रल केंद्रातल्या किंवा इंटरनॅशनल घडामोडी विचारल्या जातात. आणि मग अशा परिस्थितीमध्ये बँकिंग सारखा विषय जर आपलं ओरिएंटेशन नसेल आणि इफ यू आर फ्रॉम आर्ट अँड सायन्स बॅकग्राऊंड, डेफिनेटली देर इज अ नीड ऑफ क्लासेस फॉर ॲटलिस्ट 6 months. It may be online or offline. It may be online or offline. सर पुढे सिद्धी यांचा प्रश्न आहे की निर्णय घेताना इतरांचा सल्ला घेणे योग्य आहे की स्वतःच्या विचारांवर विश्वास ठेवणे योग्य? मला असं वाटतं की मी मगाशीच क्लिअर केलं की वेन यू आर टेकिंग डिसिजन अबाउट सिम्पल थिंग्स, अशा वेळेस स्वतःच्या विचारांवर विश्वास ठेवणं आवश्यक आहे. पण वेन यू आर टेकिंग द कॉम्प्लेक्स डिसिजन and toughest decision or hard decision, at that time you should always consult with your parents, your mentors, your relatives, and definitely your friends. तर पुढे प्रद्युम्न यांचा प्रश्न आहे की अभ्यासात सातत्य आणि प्रेरणा टिकवून ठेवण्यासाठी तुमचा सर्वात महत्वाचा सल्ला काय असेल? अभ्यासात सातत्य आणि प्रेरणा टिकवून ठेवण्यासाठी मला असं वाटतं की सर्वात महत्वाचा सल्ला आहे की सेल्फ मोटिवेशन.
जोपर्यंत तुमच्यामध्ये सेल्फ मोटिवेशन नाही तोपर्यंत तुम्ही सातत्य ठेवू शकत नाही. आणि सेल्फ मोटिवेशन कुठून येतं? तर जर तुम्ही तुमच्या गोलच्या प्रती किंवा ऑब्जेक्टिव्हच्या प्रती खूप पॉझिटिव्ह असाल तर ते मोटिवेशन येतं. आणि सर्वात महत्वाची बाब आहे की तुम्ही जर समर्पण देत असाल, म्हणजे इफ यू आर गिव्हिंग डेडिकेशन टुवर्ड्स युअर गोल, तर मग मला वाटतं की प्रेरणा या गोष्टी आपोआप तयार होतात. आणि त्याच्यामुळे जेव्हा आपण स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करतोय आणि समजा मी गोल ठरवलेला आहे की माझा कमीत कमी 8 तास अभ्यास झाला पाहिजे, 10 तास अभ्यास झाला पाहिजे, तर मग अशा परिस्थितीमध्ये 8 ते 10 तासाचा अभ्यास जर तुमचा झाला रोज, तर इव्हिनिंगला आपोआप तुम्ही सेल्फ मोटिवेट होणार आहात. मला वाटतं याप्रमाणे इट इज इंटर रिलेटेड किंवा ते डायरेक्टली प्रपोर्शन आहे. जेवढा तुम्ही चांगला अभ्यास कराल तेवढं तुम्ही सेल्फ मोटिवेट व्हाल. तर पुढे मयंक यांचा प्रश्न आहे की हाऊ टू स्टे मोटिवेटेड फॉर लॉंग टाइम while achieving your goal. मला असं वाटतं की मोटिवेट राहण्यासाठी मी नेहमी सांगतो की 3 गोष्टी सुद्धा महत्वाच्या आहेत. म्हणजे सर्वात महत्वाची गोष्ट आहे की तुम्ही तुमचे जे काही मित्र आहेत किंवा जे तुमच्या सोसायटीमध्ये तुम्ही उठता बसता त्यांच्याशी कायम चर्चा करत राहणं हे सुद्धा खूप गरजेचं आहे. दुसरी गोष्ट आहे की तुमचं जे टाइम टेबल आहे ना ते थोडंसं फ्लेक्झिबल पाहिजे आणि त्याच्यामध्ये पुरेशी झोप घेणं, थोडाफार हलका व्यायाम करणं, ओके, त्याच्यानंतर आहार थोडासा चांगला घेणं, ह्या गोष्टींवर जर आपण कॉन्सन्ट्रेशन केलं आणि त्यातल्या त्यात परत आपल्या आजूबाजूचे जी काही सर्कल आहे ते चांगलं ठेवणं. ओके, म्हणजे जर आपण असं म्हटलं की आमचे 4 मित्र आहेत आणि रोज ते स्पर्धा परीक्षेमध्ये झालेला भ्रष्टाचार, पेपर फुटी याच्यावरच जर ते गप्पा मारत असतील तर तुम्ही मोटिवेट राहणारच नाही. तुम्हाला तुमच्या अभ्यासामध्ये अडथळे येणारच आहेत. त्याच्यामुळं आपल्याला ज्यावेळेस मोटिवेट राहायचंय, आपल्याला जेव्हा फोकस राहायचंय, आपल्याला जेव्हा डिसिजन छान छान घ्यायचे त्यावेळेस मला असं वाटतं की सर्व गोष्टी सकारात्मक रीतीने घेणं गरजेचं आहे. सर पुढे मुक्ता यांचा प्रश्न आहे what habits are helpful for making right decision under pressure or in a stressful situation, and for administrative position like talati, what habits should we develop to improve our decision making and problem solving skill? नाही, मी हॅबिट्स पेक्षा मी मागेही रिपीट केलेलं आहे का यू शुड हॅव 10 मॅनेजमेंट स्किल्स, मोर कॉम्पिटेटिव्ह पर्सन फॉर द कॉम्पिटेटिव्ह एक्झामिनेशन. 10 मॅनेजमेंट स्किल तुमच्याकडे पाहिजे. ते मी अगदी फास्ट सांगतो. पहिलं मॅनेजमेंट स्किल तुमच्याकडे पाहिजे टाइम मॅनेजमेंट, देन प्रायोरिटी मॅनेजमेंट तुम्हाला जमली पाहिजे, देन नेटवर्किंग स्किल तुमच्याकडे पाहिजे, देन यू शुड हॅव अ कम्युनिकेशन स्किल, देन डिसिजन मेकिंग स्किल तुमच्याकडे पाहिजे, त्याच्यानंतर तुमच्याकडे प्रॉब्लेम सॉल्विंग स्किल पाहिजे, त्याच्यानंतर तुमच्याकडे यू शुड बी अ गुड लीडरशिप स्किल पाहिजे, देन टीम बिल्डिंग, टीम मध्ये तुम्हाला काम करता आलं पाहिजे, अँड कॉन्फ्लिक्ट मॅनेजमेंट, म्हणजे दैनंदिन जीवनामध्ये जे कॉन्फ्लिक्ट होतात ते कॉन्फ्लिक्ट सुद्धा तुम्हाला मॅनेज करता आले पाहिजे. मला वाटतं की 10 स्किल्स जर तुमच्याकडे असतील तर तुम्ही अत्यंत चांगल्या पद्धतीने कोणत्याही स्पर्धा परीक्षेला किंवा आयुष्यातल्या कोणत्या अडचणीला चांगल्या प्रकारे सामोरं जाऊ शकता, कोणत्या अडचणीला चांगल्या प्रकारे सामोरं जाऊ शकता. सुप्रिया सोलंकी, तुम्ही हँड रेस केलाय, तुम्हाला जर काही क्वेश्चन असेल तर तुम्ही विचारू शकता. सर, माझा असा प्रश्न होता की परीक्षेमध्ये गेल्याच्या नंतर परीक्षा हॉलमध्ये प्रेशर कसं मेंटेन करावं? परीक्षेला गेल्यानंतर प्रेशर मेंटेन करण्यासाठी सर्वात महत्वाची जी गोष्ट आहे, सर्वात आपला ड्रेस जो आहे ना तो सर्वात महत्वाचा आहे मला असं वाटतं.
बऱ्याच वेळा मुलं परीक्षेला काहीतरी नवीन ड्रेस किंवा असा टाईट ड्रेस किंवा अनइझी वाटणाऱ्या गोष्टींसोबत तिथं जातात, पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट अशी आहे की तिथे गेल्यानंतर बऱ्याच वेळा आपल्याला तुटका फुटका खराब झालेला बेंच मिळतो आणि मग परत मुलं तिथं डिस्टर्ब होतात. मला असं वाटतं की अशा ज्या काही ज्याला आपण फिजिकल गोष्टी आहेत ना, याच्याकडे आपण जास्त लक्ष द्यायचं नाही. थोडस जरी बेंच हालत असला तर मुलं एवढा प्रेशर घेतात की त्याला जे काही आठवायला हवं ते आठवत नाही. तिसरी जी गोष्ट आहे की परीक्षा हॉलमध्ये बाजूला काय चाललंय, कोण काय करतंय, सुपरवायझर किंवा इन्व्हिजिलेटर काय करतायत, याच्याकडे सारखं सारखं लक्ष द्यायची गरज नाही. आपल्याला जर वाटतंय की आपण इथे परीक्षा द्यायला आलेलो आहोत, तर मला असं वाटतं की आपलं लक्ष पूर्णतः त्या पेपरवर, त्या परीक्षेवर कॉन्सन्ट्रेशन आपण केलं पाहिजे. मध्येच आपल्याला जर तणाव आला तर मला असं वाटतं की थोडस थांबायचंय, पॉज घ्यायचाय, मोठा आपण ज्याला म्हणतो डीप ब्रीथ करायचं आहे असं, आणि हळूवार ब्रीथिंग सोडायचं आहे की अजून तुम्ही ऑक्सिजन लेवल आपली जर वाढली बॉडी मधली तर तुम्हाला जो स्ट्रेस आलेला आहे तो निघून जातो. अजून जर तुम्हाला वाटलं की नाही अजूनही स्ट्रेस माझ्यामध्ये शिल्लक आहे, तर मग तुम्ही म्हणजे एखाद्या देवतेची जर पूजा करत असाल किंवा तुम्हाला त्या देवाबद्दल श्रद्धा असेल तर त्याचं नामस्मरण तुम्ही करू शकता. अजून तुम्हाला वाटलंय तर तुम्हाला तुमच्या आई वडील किंवा तुमचे कोणी मेंटर असतील, गुरु असतील, ते कायम जर तुम्हाला सपोर्ट करत असतील तर त्यांना सुद्धा तुम्ही रिकॉल करू शकता. आणि एकंदर मग ह्या सर्व गोष्टी घडल्या की तुम्ही पॉझिटिव्हली त्या परीक्षेला सामोरं जाऊ शकता. थोडा वेळ झालाय तरी मी एक माझा अनुभव शेअर करायला मला आवडेल. ही जी आता मी डेप्युटी कलेक्टर झालो, ही परीक्षा चालू होती आणि अॅनिमल हजबंड्री आणि डेअरी सायन्सचा माझा पेपर होता, ऑप्शन नंबर 2. आणि परीक्षेला जाण्यापूर्वी त्या ऑप्शनचा पार्ट ए होता आणि पार्ट बी होता. अभ्यास करत असताना माझ्याकडून पार्ट बी ची रिव्हिजन त्या रात्री झालीच नाही. मी फक्त पार्ट ए ची रिव्हिजन केली, पार्ट बी ची रिव्हिजन मी केलीच नाही. परीक्षेला गेलो, परीक्षेला बसलो, पेपर आला, हातात दिला आणि माझ्या लक्षात आलं की आपण त्या पार्टची रिव्हिजन केलेली नाही. त्याच्यावर जवळपास 60 ते 70% प्रश्न आलेले आहेत. अशा परिस्थितीमध्ये कोणाची पायाची वाढू अपेक्षितच आहे, परंतु असं सुद्धा मी स्वतःला केलं. आई वडिलांचं समोर माझा तो अटेम्प्ट होता, माझे काय मेंटर होते, आणि असं ठरवलं की काही झालं तर आपल्याला हा सोडवायचा आहे. मनाची धारणा केली आणि त्यानंतर पोचवायला घेतला. मला एक दोन अशा सुद्धा पेपरवर सांगले, परंतु मी 3 तास जी सुद्धा नाही पेपर लिहित राहिलो. जे आठवत होतं, जेवढं काय होतं, जेवढं काय मला आवाज थोडा ब्रेक होतो. येतोय आवाज? हो सर, आता येतोय व्यवस्थित. हा, जेवढं काय आठवतं मला तेवढं मी आठवायचा प्रयत्न केला आणि पेपर लिहिल्यानंतर जेव्हा रिझल्ट आला त्यावेळेस मला 200 पैकी 128 मार्क आले होते. जर मी त्या पेपरला पेपर लिहिला नसता, शांतपणे तसं बसून राहिलो असतो तर डिमोरलाइज झालो असतो, तर आज डेप्युटी कलेक्टर नसतो. त्यामुळं जो प्रश्न विचारला त्या अनुषंगाने मला असं सांगायला आवडेल की शेवटच्या क्षणापर्यंत आपण धीर सोडायचा नाही, शेवटच्या क्षणापर्यंत आपण लढत राहायचं.
शेवटच्या क्षणापर्यंत तुम्ही लढत राहिले की शेवटी यश तुमचंच आहे. धन्यवाद सर. उर्वरित सर प्रश्न आपण नोट करून ठेवलेत. पुढच्या सेशनमध्ये आपण ते सर्व प्रश्न घेणार आहोत. आजच्या या प्रेरणादायी सत्राचा समारोप प्रसंगी सर्वप्रथम मी आदरणीय राजीव नंदकर सर यांचे मनपूर्वक आभार व्यक्त करतो. आज आपण निर्णय क्षमता आणि समस्या निराकरण कौशल्य या अत्यंत महत्वपूर्ण विषयावर मार्गदर्शन करताना कोणत्याही परिस्थितीचे योग्य आकलन करून विचारपूर्वक योग्य निर्णय घेणे, समस्यांचे विश्लेषण करणे आणि त्यावर प्रभावी उपाय शोधणे याचे महत्व अतिशय सुंदर पद्धतीने समजावून सांगितले. तसेच या उपक्रमासाठी सातत्याने प्रेरणा आणि सहकार्य देणारे आदरणीय यशवंत चितोळे सर, अध्यक्ष महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान सहायता केंद्र यांचेही मी मनपूर्वक आभार व्यक्त करतो. आजच्या सत्रात उत्स्फूर्त सहभाग नोंदवून हे सत्र अधिक अर्थपूर्ण आणि यशस्वी करणाऱ्या सर्व विद्यार्थी, प्राध्यापक आणि उपस्थित मान्यवरांचेही मी मनपूर्वक आभार व्यक्त करतो. आजच्या सत्रातून मिळालेले ज्ञान केवळ ऐकून न राहता आपल्या दैनंदिन जीवनातील प्रत्येक आव्हानाला शांतपणे सामोरे जाऊन योग्य निर्णय घेण्यासाठी आणि प्रभावी उपाय शोधण्यासाठी त्याचा उपयोग करूया, हीच आजच्या सत्राची खरी फलश्रुती ठरेल. पुन्हा एकदा सर्वांचे मनपूर्वक आभार. नवीन विषयासह पुढील सत्रामध्ये पुन्हा भेटूया. धन्यवाद सर.